नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च संघा अतीता च ये च संघा अनागता पचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धार करते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहारामध्ये बुद्ध पूजा परित्राण पाठ धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्या निमित्ताने उपस्थित आदरणीय भिक्खू धम्मदर्जी महाथेरा, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष तथा संपूर्ण विहाराचे पदाधिकारी, श्रद्धावान आमच्या शारदा मोर्याई आणि उपस्थित सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न धम्मोपासक उपासिका, आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। आजचा पौर्णिमेचा दिवस आहे आणि पौर्णिमेचा दिवस हा बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत एक महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो। भारतीय संस्कृतीमध्ये पौर्णिमा ह्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होताना दिसत नाही, परंतु बौद्ध राष्ट्राचा जर आपण अभ्यास केला तर बौद्ध राष्ट्रामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व असते। पौर्णिमेच्या दिवशी तेथील म्हणजे सुट्टीचा दिवस असतो। आपल्याकडे रविवार हा सुट्टीचा दिवस आहे, किंवा एखादा मोठा सण असेल तर आपल्याकडे सुट्टी दिल्या जाते, गव्हर्नमेंट सुट्टी असते। पण आपण श्रीलंका, थायलंड, म्यानमार, कंबोडिया, जपान, व्हिएतनाम अशा विविध बौद्ध राष्ट्रांमध्ये गेलो तर तिथे आपल्याला आवर्जून बघायला मिळते की पौर्णिमा असेल
अष्टमी असेल, अमावस्या असेल, तर त्या दिवशी त्या लोकांना गव्हर्नमेंटची सुट्टी असते आणि तेथील श्रद्धावान उपासक उपासिका बहुसंख्येने बुद्धविहारामध्ये येतात आणि बुद्धाच्या प्रती श्रद्धाही प्रकट करत असतात आणि आजच्या दिवशी विशेष आर्य उपोषद शीलाचे पालनही करत असतात. आणि उपोषद जे शील आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण एक धम्माचं अंग आहे. जर आपल्याला बुद्ध शासन वृद्धिगत करायचं असेल, बुद्ध शासनाचा विकास करायचा असेल आणि सत्पुरुषाची जर आपल्याला निर्मिती करायची असेल, तर आपल्यामध्ये आर्य उपोषदशील असणं अत्यंत गरजेचं आहे, अनिवार्य आहे. भगवान तथागतांच्या काळामध्ये अतिशय श्रद्धावान धम्मभगिनी होत्या विशाखा. विशाखा ही भगवंताच्या सानिध्यामध्ये वयाच्या 7व्या वर्षात आणि ते लहानाची मोठी झाली तर तिने भगवंताकडून पहिलं आर्य उपोषदशील धारण केले होते, काही गोष्टीची प्राप्ती करून घेण्यासाठी. तर तिने भगवंताला प्रश्न केला होता की भगवान, उपोषद हे किती प्रकारचे असते आणि उपोषद हे कोणत्या लोकांसाठी असते. भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितले होते की उपोषद तसे 3 प्रकारचे असते आणि उपोषद 2 लोकांसाठी म्हणजे 4 लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असते. ते एक म्हणजे भिक्षू भिक्षुणी आणि उपासक उपासिका. आता जर आपण भिक्खूंच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला किंवा विनय पिटकाचा अभ्यास केला तर त्यामध्ये पूजनीय आर्य श्रावक संघाला आजीवन आर्य उपोषदशीलाचे पालन करावे लागते, आजीवन. आणि उपासक उपासिका जे असतात तर ते उपोषदशील पौर्णिमा, अष्टमी, अमावस्या, 2 अमावस्या, अष्टमी आणि पौर्णिमा म्हणजे ह्या दरम्यान ते धारण करू शकतात. आणि त्याच्या पुढे ते जे आषाढ पौर्णिमा आणि अश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये म्हणजे उपासक उपासिका आर्य उपोषदशीलाचं पालन करू शकतात. परंतु एरवी हे जीवन जगत असताना त्यांना आजीवन आर्य उपोषदशील धारण करण्याची काही एक आवश्यकता नसते. जे महाउपासक असतात, जे महाउपासिका असतात ते मात्र आजीवनच आर्य उपोषदशीलाचं पालन ह्या करत असतात. तर भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी मिगार माता विशाखाला 3 प्रकारच्या उपोषदाबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण श्री सद्धर्माचा उपदेश केला होता. भगवान बुद्ध विशाखाला सांगतात की विशाखा, जे पहिलं उपोषद आहे त्या उपोषदाला मी गोपाल उपोषद समजतो. भगवान ते कशा पद्धतीचे असते तर भगवान बुद्ध म्हणतात गोपाल जे उपोषद आहे ते अगदी अशा पद्धतीचं आहे की एखादा गुराखी असेल, त्या गुराख्याकडे जर आपण गायी दिल्या, म्हैशी दिल्या, काही बैल दिले, काही प्राणी दिले, तो व्यक्ती, तो गुराखी असा विचार करतो की उद्याच्या दिवशी गायी गुराला हिरवा चारा खायला कुठे मिळेल आणि गुरांना पाणी पिण्यासाठी कुठे मिळेल, कोणत्या रानामध्ये चांगला चारा मिळेल, जनावराचं पोट भरेल, अशा पद्धतीचा तो विचार करत असतो. आणि असा विचार करून तो मात्र गुराखी त्या गुरांचं पोट कसे भरेल याचं नियोजन करत असतो. अगदी या गुराख्याप्रमाणे काही सत्व, काही लोक, काही मनुष्य
उपोषण धारण करतात. आता आपल्याकडे भारत देश म्हटलं की अनेक संप्रदाय आले, अनेक जाती आल्या, अनेक धर्म आले आणि आपण बौद्ध म्हणून आणि सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक लोकांमध्ये जात असतो. आपल्या हिंदू मैत्रिणी असतात, हिंदू मित्र असतात, त्यांचे काही उत्सव असतात, तर आपण त्यांच्याकडे जात असतो आणि गेल्याच्या नंतर आपल्याला असे बघायला मिळते की सगळ्यांचा अभ्यास असेल, जर त्यांचा उपवास असेल तर ते सातत्याने विचार करतात की उद्या माझा उपवास आहे आणि उद्या मी साबुदाणा करू की भगर करू, आहे ना खायला. हा काय कितीतरी नावं असतात आहे ना. का म्हणजे पापडच खाऊ का फळच खाऊ, आणि ते सातत्याने विचार करतात आणि तसा विचार करून मात्र ते दिवसभर उपवास असेल तरी चरत राहतात, आहे ना. ते गुरंढोरं कसे चरतात नाही का, तशा पद्धतीचे उपवास तर धरतात, परंतु उपवास धरल्याच्या नंतर ते अनेक प्रकारचं खाद्यपदार्थ कसे खायला मिळेल याचं सारखं दिवसभर चिंतन करत असतात आणि चिंतन करून मात्र तशा प्रकारचे ते व्यवहार पण करत असतात. तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, जर अशा पद्धतीचं जर आपण उपोषण केले तर हे उपोषण मात्र एक मिथ्या आहे. या उपोषणाला धारण करून मनुष्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही, आध्यात्मिक लाभ होत नाही आणि आदिभौतिक गोष्टीचा पण लाभ हा होत नसतो. तर हे जे गोपाल उपोषण आहे हे अत्यंत अविद्येमध्ये अज्ञानाकडे घेऊन जाणार उपोषण आहे आणि मिथ्या हे उपोषण आहे. तर या दिवसभर खाण्याच्या उपोषणामधून माणसाला काहीही प्राप्ती होत नसते. तर हे गोपाल उपोषण भगवंतांनी पहिलं सांगितलं. दुसरं उपोषण भगवंतांनी सांगितलेलं आहे निघंट उपोषण. तर याच्यामध्ये भगवान बुद्ध असे सांगतात की निघंट उपोषणामध्ये काही काही संप्रदायाचे अशी लोक असतात की ते उद्या उपोषण आहे तर उद्याच्या दिवशी आपण सगळ्याच गोष्टीचा त्याग करायचा. जे एक संप्रदाय असा आहे की ते उपवासाच्या दिवशी खायला शिकवतो आणि एक असा संप्रदाय आहे की तो म्हणतो की जर उद्या उपोषण आहे तर आपण सगळ्याच गोष्टीचा त्याग करायचा. मग काय त्याग करायचा, तर मग खाण्याचा त्याग करायचा, बोलण्याचा त्याग करायचा, विचार करण्याचा त्याग करायचा आणि एवढेच नव्हे तर आपण कपड्यांचा पण त्याग करायचा, म्हणजे कपडे पण परिधान करायचे नाही. आणि निघंट उपोषण धारण केल्याच्या नंतर ते असे चिंतन करतात की भाऊ माझा नाही, भाऊ मला ओळखत नाही, बहीण माझी नाही, बहीण मला ओळखत नाही, आई बाबा माझे नाही आहेत आणि तेही मला ओळखत नाहीत आणि मीही त्यांना ओळखत नाही, काकाही माझा नाही, काकूही माझे नाही, नातेवाईक माझे कुणीही नाही आहेत. अशा प्रकारचं तो सातत्याने चिंतन करत असतो आणि चिंतन करता करता त्याचा दुसरा दिवस पूर्ण निघून जातो उपवासाचा. परंतु ज्याने जे चिंतन केले की हा मला ओळखत नाही, तो मला ओळखत नाही, त्याच्या धारणेने मात्र त्याची ओळख लपल्या जात नाही, आहे की नाही. त्याला घरातले सगळेच लोक ओळखतात. म्हणजे आता कपडे आपण सोडून दिले म्हणजे आपल्याला कोणी ओळखणार नाही का बरं, ओळखू शकतो, आहे की नाही. चेहऱ्याने मात्र सगळेच आपण एकमेकाला ओळखू शकतो. तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की ह्या ठिकाणी जे निघंट उपोषण आहे हे सुद्धा मिथ्या दृष्टीकडे घेऊन जाणार उपोषण आहे. निघंट उपोषण धारण करून सुद्धा मनुष्याला कोणत्याही प्रकारची फलप्राप्ती होत नसते. म्हणून विशाखा हे निघंट जे उपोषण आहे याला सुद्धा धारण करायचं नाही आहे. तिसरं भगवान तथागत सम्यक संबुद्ध उपोषण सांगतात ते म्हणजे आर्य उपोषण व्रत सांगत असतात. तर आर्य म्हणजे काय, तर आर्य म्हणजे श्रेष्ठ, नाही का, जे परम सत्य आहे
त्या आर्य उपोषित शिलाला मनुष्याने धारण केले पाहिजे. तर आर्य उपोषित शिलामध्ये काय सांगितलेलं आहे? तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की ह्यामध्ये मध्यमा पटिपद आहे, एक मध्यम मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे एक तर अति टोकाचाही नाही, नाही का, आणि पूर्ण सुरुवातीचा नाही, तर मध्यम मार्ग आहे, नाही का. जसं की ऊस जो असतो आपला, तो सुरुवातीलाही गोड असतो, मध्यमही गोड असतो आणि शेवटी सुद्धा गोड हा असतो. तर याला भगवंताने मध्यमा पटिपदा म्हटलेला आहे, एक मध्यम मार्ग असं म्हटलेलं आहे. जे आर्य उपोषित शील आहे, त्या आर्य उपोषित शीलामध्ये भगवान तथागताने प्रामुख्याने 8 प्रकारचे नियम सांगितलेले आहेत. शिकण्यायोग्य नियम. दैनंदिन जीवनामध्ये आपण पंचशील पालन करत असतो, परंतु आर्य उपोषित शीलामध्ये तुम्हाला 8 प्रकारचे शीले प्रदान केल्या जातात. आता पूजनीय भंतेजींनी तुम्हाला 8 शील प्रदान केले, यालाच आर्य उपोषित शील अशा प्रकारे म्हटलेलं आहे. दैनंदिन जीवनातले 5 शील आहेत, त्याच्यामध्ये एक शील आलेला आहे विकाल भोजना वेरमणी. अवेळी भोजन करणार नाही, 12च्या नंतर जेवायचं नाही. नच्च गीत वादित विसुख दसना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी सिक्खापदं समादयामी. उच्चासैना महासैना वेरमणी सिक्खापदं समादयामी. याच्यामध्ये हे 3 शील मात्र तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये दिलेले आहेत. म्हणजे पंचशिलामध्ये आपण 3 शील ऍड केले तर काय होतं? अष्टशील हे होत असतं. तर भगवान बुद्ध म्हणतात हे जे 8 शील आहेत, हे जे 8 अंग आहेत, या 8 शीलाचं जर आपण परिपूर्ण पालन केले, तर पालन केल्याच्या नंतर मनुष्याला अनेक प्रकारचे लाभ हे होत असतात. तर भगवान बुद्ध काय सांगतात? आर्य उपोषित शील पालन केल्यामुळे भौतिक विकास तर मनुष्याचा होतच असतो, परंतु त्यासोबत मनुष्याचा आध्यात्मिक विकास सुद्धा हा होत असतो. हे आर्य उपोषित शील तुम्हाला सगळ्या प्रकारचं वैभव प्राप्त करून देत असते. या लोकामध्ये अनेक प्रकारचे जे सुख आहेत, त्या सुखामध्ये जे सर्वश्रेष्ठ सुख आहे ते म्हणजे निब्बाणाचं परम सुख आहे. ते निब्बाणाचं सुख सुद्धा तुम्हाला आर्य उपोषित शीलाचं पालन केल्यामुळे हे प्राप्त होत असते. शीलेन सुगतिं यन्ति, शीलेन भोग संपदा, शीलेन निभूतिं यन्ति, तस्मा शीलं विशुद्धये. भगवान बुद्ध काय सांगतात की आर्य उपोषित शील पालन केल्यामुळे मनुष्याला शीलेन सुगतिं यन्ति, मनुष्याला सुगतीचा लाभ हा होत असतो. आपण बऱ्याचदा असे म्हणतो की माझं जीवन हे नरकमय झालेलं आहे. असे कित्येक लोकांच्या मुखातून तुम्ही उद्गारे ऐकले असतील की माझं जीवन दुःखी झालेलं आहे, माझं जीवन परेशानीचं झालेलं आहे आणि माझं जीवन पूर्ण संपलेलं आहे. अनेकदा अनेक लोक कुठल्या ना कुठल्या कारणामुळे बोलत असतात. तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात शीलेन सुगतिं यन्ति. जो उपासक, जी उपासिका आर्य उपोषित शीलाचं पालन करत असते, तर त्याला सुगतीचा लाभ होत असतो. सुगती म्हणजे काय? की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख नाही. आज आपण बघतो मनुष्याला की शारीरिक तरी दुःख आहे, मानसिक तरी दुःख आहे, किंवा नातेवाईकाचं तरी दुःख आहे, किंवा पारिवारिक सुद्धा काही ना काही आपल्याला दुःख हे असते. तर भगवंतानी सुगती हा जो शब्द वापरलेला आहे, सुगती हा शब्द म्हणजे उच्च कोटीचा शब्द आहे. सुगती म्हणजे भगवंताच्या जीवनामध्ये हा शब्द फार महत्वपूर्ण आहे. भगवंताला आपण काय म्हणतो? सुगत.
सुगत म्हणजे काय, जे सुगतीला प्राप्त झालेले आहेत. मग सुगती केवळ मनुष्याच्या मरणाच्या उपरांतच आपल्याला प्राप्त होते असे नाही. तर सुगती हे मनुष्याला जिवंत असतानाच प्राप्त होत असते. आता आपला जन्म झाला, आपण जिवंत आहोत, तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणतंच दुःख नसते. शारीरिक दुःख नाही, मानसिक दुःख नाही, पारिवारिक दुःख नाही, सामाजिक दुःख नाही आणि त्याच्यानंतर वैवाहिक दुःख सुद्धा नाही आहे, संसाराचं सुद्धा दुःख नाही आहे. त्यालाच भगवान बुद्ध म्हणतात सुगती, प्राप्त झालेला व्यक्ती, सुगतीला प्राप्त झालेली भगिनी, आहे की नाही. ज्याच्या जीवनात दुःख नाही त्याला सुगती असं म्हटलेलं आहे. तर हे सुगती केव्हा आपल्या वाट्याला येत असते बरं? तर बुद्ध म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही आर्य उपवासशीलाचं पालन करता, पंचशील पालन करत असता, इव्हन दशशील पालन करत असता, तर त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये सुगतीचा हा लाभ तुम्हाला होत असतो. शीलेन भोग संपदा. आता बरेचसे लोक आपण बघतो की अनेक प्रकारच्या गोष्टीपासून वंचित असतात. आता इथे जन्माला आलेला म्हणजे प्रत्येक सत्व आणि प्रत्येक प्राणी काय करतो की इच्छा व्यक्त करत असतो की मला घर मिळाले पाहिजे, मला कार मिळाली पाहिजे, मला पद मिळालं पाहिजे, मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, मला मान सन्मान मिळाला पाहिजे आणि सगळ्या प्रकारची भोग संपदा वैभव मला मिळालं पाहिजे. इथे इच्छा करणारा प्रत्येक सत्व आहे, प्रत्येक मनुष्य आहे, मनुष्य तर प्राणी सुद्धा आहे, नाही का. पण प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्टीचा लाभ होतो का बरं? नाही होत. तुमचे कित्येक मित्र असतील, मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील की ते आजही कोणत्या ना कोणत्या गोष्टीपासून वंचित आहेत. आज आमच्या समोर हजारो लोक आहेत की ते म्हणतात की भंतेजी आम्हाला घर घ्यायचं आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा आहे, प्रचंड मेहनत आहे, खूप कष्ट आहेत, रात्र आणि दिवस ते राबत आहेत, पण तरी सुद्धा आज त्यांच्याकडे घर नाहीये. ते एक भाड्याच्या घरामध्ये राहताना दिसतात. अनेक लोकांची इच्छा आहे की आम्ही कार घ्यावी, आम्ही बंगला घ्यावा, पण त्यांच्याकडे ती गोष्ट उपलब्ध होताना दिसत नाही आहे. तर याचं कारण काय असेल बरं? तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की इच्छा करून मनुष्याला या जीवनामध्ये काही मिळत नाही. लोभ करून मनुष्याला काही मिळत नाही आहे. कुणाची चोरी करून सुद्धा मनुष्याला काही एक मिळत नाही आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात तुम्हाला भोग संपदा जर प्राप्त करायची असेल, मिळवायची असेल, तर तुम्हाला शीलामध्ये पुष्ट व्हावं लागेल. आर्य उपवासशीलाचं पालन करावं लागेल. प्रचंड कुशल कर्म हे तुम्हाला करावे लागतील. प्रचंड तुम्हाला दान धर्म हा करावा लागेल. श्रीमंताने दान करावं अशातला भाग नाही आहे. आपण गरीब जरी असलो तरी सुद्धा आपल्या घासातला घास देण्याची तयारी जर आपल्याकडे असेल तर भगवान बुद्ध म्हणतात की त्या व्यक्तीला भोग संपदाही प्राप्त होत असते. म्हणून भोग संपदा मिळवण्यासाठी गाडी घोडी बंगला सोनं चांदी हिरे माणिक मोती मान सन्मान पद प्रतिष्ठा ही तुम्हाला पाहिजे असेल तर भगवान बुद्ध म्हणतात शीलेन भोग संपदा शीलेन निभूतिंगयंती. बुद्ध काय म्हणाले? शीलेचं पालन केल्यामुळे तर सुगती मिळते, भोग संपदाही मिळत असते. शीलेन निभूतिंगयंती तस्मा शीलं विसुद्धये. बुद्ध म्हणतात की या जीवनामध्ये जे परमोच्च सुख आहे ते म्हणजे निब्बाणाचं परम सुख आहे. निब्बाणं परमं सुखं वदन्ति बुद्धा. भगवान बुद्ध म्हणाले जे सांसारिक सुख आहेत, जे इहलोकीचे सुख आहेत आणि परलोकीचे जे सुख आहेत, या सगळ्यांमध्ये अतिउच्च आणि श्रेष्ठ जे सुख आहे ते म्हणजे निब्बाणाचं सुख आहे.
आणि ते निब्बाणाचं सुख तुम्हाला कशातून मिळत असते? शील पालन करण्याच्या माध्यमातून हे तुम्हाला प्राप्त होत असते, मिळत असते. आणि म्हणून भगवान तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की सगळ्या प्रकारचं यश वैभव प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आपण आर्य उपोषित शीलाचे पालन हे केलेच पाहिजे. केवळ लोकांना दाखवण्यासाठी आपण उपवास धारण करायचे नाही. अरे आता माझं उपवास सुरू आहे म्हणतात, माझा वर्षावा सुरू आहे म्हणतात, आहे ना. बरेचसे लोक अज्ञानी असतात, आमचा वर्षावा सुरू आहे म्हणतात. भगवान बुद्धाचा आणि भिक्खू संघाचा आणि त्याच्यामध्ये उपसंपादित भिक्खूचाच हा वर्षावास होत असतो. घरग्रस्ती लोकांचा वर्षावास होत नसतो. तर त्याच्यामध्ये घरग्रस्ती लोकांचे आर्य उपोषित शीलाचे पालन हे होत असते. म्हणून आपण आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेच्या दरम्यान जर वर्षावास करत असू तर आपल्याला विचारलं तुम्ही काय करता, तर आपण सांगायचे की आम्ही आर्य उपोषित शीलाचे 3 महिन्यापर्यंत पालन हे करत आहे. आणि तेही काया वाचा मनाच्या द्वारे शुद्ध भावनेतून, शुद्ध अंतकरणातून आणि शुद्ध विचारातून, प्रज्ञादृष्टीतून मात्र आम्ही आर्य उपोषित शीलाचं पालन करत आहोत. ते केवळ सुगती प्राप्त करण्यासाठी, भोगसंपदा प्राप्त करण्यासाठी एवढेच नव्हे तर निब्बाणाचा साक्षात्कार करून घेण्यासाठी आम्ही पालन करत आहोत. वरवरच्या मनाने जर आपण आर्य उपोषित शील धारण केले तर त्याचा मात्र तुम्हाला तिळभरही लाभ हा होत नसतो. तर यासाठी तुम्हाला शुद्ध पवित्र भावनेतून या आर्य उपोषित शीलाचं पालन करावं लागत असते. हे आर्य उपोषित धारण करत असताना एका दिवसाचं का असेना, आजची पौर्णिमा आहे आणि आजच्या पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही अतिशय शुद्ध भावनेने आज हे शील पालन केले तर याचा जो लाभ आहे हा लाभ मात्र एका चक्रवर्ती राजाला पण मिळत नाही. जे किती मोठी राजाची खुर्ची असते आणि इतकी मोठ्या खुर्चीवर जर तुम्ही बसलो तरी सुद्धा ते जे पुण्य आहे, ते जे सुख आहे त्या खुर्चीवर बसून मिळत नाही, जे तुम्हाला शील पालन करण्याच्या माध्यमातून प्राप्त होत असते. मग शील पालन करत असताना भगवान तथागतांच्या प्रती तीव्र आणि दृढ आपली श्रद्धाही असावी लागते. हे आर्य उपोषित पालन करता करता आपण 3 ते 4 भावनेचा स्मृतीचा अभ्यास केला पाहिजे. पहिली स्मृती काय आहे, तर पहिली स्मृती आहे बुद्धानुस्मृती. तर या बुद्धानुस्मृतीमध्ये काय सांगितलेलं आहे, तर बुद्धानुस्मृतीमध्ये भगवान तथागत सम्यक संबुद्धाचे 9 गुण सांगितलेले आहेत. तसे भगवान बुद्ध तर अनंत गुणाचे महासागर आहेत. भगवान तथागतासारखे जे गुण आहेत ते महासागरामध्ये सुद्धा नाही आहेत. भगवंतामध्ये अनंत गुण आहेत, म्हणजे त्या गुणांची आपण कल्पना करू शकत नाही, त्या गुणांचा आपण मोजमापही करू शकत नाही. म्हणजे इतके भगवंतामध्ये सर्वश्रेष्ठ चांगल्या प्रकारचे गुण आहेत. पण त्या चांगल्या गुणांमध्ये जे अत्यंत महत्वपूर्ण जे गुण आहेत ते गुण मात्र आपल्याला बुद्धानुसती या भावनेमध्ये बघायला मिळत असतात. तर याच्यामध्ये भगवान बुद्धाचा पहिला जे गुण सांगितलेला आहे, जे 9 गुण आहेत, त्या पहिल्या 9 गुणांमध्ये जो पहिला गुण आहे तो म्हणजे भगवान तथागत सम्यक संबुद्ध आहेत, आहे की नाही. तसे अनेक प्रकारचे बुद्ध या पृथ्वी तलावरती होऊन गेलेले आहेत. आता आपण जर पाली साहित्याचा अभ्यास केला, त्रिपिटकाचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला होऊन गेलेल्या 28 ते 29 बुद्धांचं वर्णन ऐकायला मिळते किंवा वाचायला मिळत असते. जर तुम्ही अजून डीप अभ्यास केला किंवा अरहंताकडून जर तुम्ही काही गोष्टी श्रवण केल्या तर तुम्हाला
असे दिसून येते की या पृथ्वी तलावरती हजारो बुद्ध होऊन गेलेत, हजारो बुद्ध, नाही का? पण त्यांचा इतिहास मात्र आपल्याला बघायला मिळत नाही. पण जे अरहंत असतात ते अरहंत मात्र तिन्ही काळाचे जाणकार असतात आणि त्या अरहंताला वर्तमान काळाचं ज्ञान असते आणि भूतकाळाचे ज्ञान असते आणि भविष्य काळाचं सुद्धा ज्ञान असते. तर ते आपल्याला सांगू शकतात की इथे सम्यक संबुद्ध किती होऊन गेले आहेत. तर भगवंताच्या 9 गुणांमधला जो पहिला गुण आहे की भगवान बुद्ध काय आहेत? अरहंत, सम्यक संबुद्ध आहेत. त्याच्यानंतर भगवान बुद्ध कसे आहेत? विद्या आणि आचरणाने ते काय आहेत? युक्त आहेत किंवा श्रेष्ठ आहेत. त्याच्यानंतर भगवान बुद्ध समस्त लोकांच्या मनाचे जाणकार आहेत. आपण म्हणतो ना की भगवंताला परिचित ज्ञान होतं. तर भगवान बुद्ध लोकांच्या मनाला जाणणारे होते. अनेक लोक भगवंताकडे वेगवेगळ्या कारणाने यायचे आणि आल्याच्या नंतर ते कधी कधी मैत्रीच्या भावनेने यायचे, तर कधी कधी सद्धर्माचा उपदेश ऐकण्याच्या हेतूने यायचे, तर कधी कधी रागाच्या, कधी कधी द्वेषाच्या, तर कधी कधी ईर्ष्येच्या भावनेने यायचे. तर भगवान बुद्ध त्यांच्या मनाला जाणायचे आणि जाणल्याबरोबर त्यांच्या चित्ताला मंगल मैत्री द्यायची आणि त्याच्या मनाचं दमन करायचे, त्याच्या मनाला शांत करायचे. म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? भगवंत समस्त लोकांच्या मनाचे जाणकार आहेत. भगवान बुद्ध सर्वश्रेष्ठ दमनशील पुरुषांचे सारथी आहेत. त्याच्यानंतर भगवान बुद्ध काय आहेत? सत्ता देव मनुसानक. भगवान बुद्ध देवता आणि मनुष्यांचे काय आहेत? शास्ता आहेत. शास्ता म्हणजे काय? गुरु आहेत. अशा भगवान बुद्धाला मी जिवंत असेपर्यंत काय करतो? शरण जातो, त्यांची मी वंदना करतो, त्यांचे मी स्मरण करतो. याला काय म्हटलेलं आहे? बुद्धानुसती. हे बुद्धानुसती आपल्याला कधी करावायचे आहे? ज्या वेळेस आपण आर्य उपोषशील धारण केलेले असते. नाही तर आपण उपोषित धारण केलेले आहे, उपोषित धारण केले आणि हे घरामध्ये भांडणं सुरू आहे ना. उपोषित तर आपण धारण केलेलं आहे आणि हे चित्तामध्ये लोभ उत्पन्न झाला. उपोषित धारण केलेले आहे आणि अनेक प्रकारची ईर्ष्या चित्तामध्ये उत्पन्न झालेली आहे. तर भगवान म्हणतात की या उपोषितापासून तुम्हाला काही एक लाभ हा होत नसतो. आणि म्हणून उपोषित धारण केल्याबरोबर आपलं भौतिक जगामध्ये लक्ष नसले पाहिजे. उपोषित धारण केल्याबरोबर आपण स्वतःमध्ये मात्र रत असलो पाहिजे, स्वतःमध्ये रममान असलो पाहिजे. आपल्याला या उपोषिताच्या दरम्यान जे वाईट आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. सून काय करते, पोरगा काय करतो, पोरगी काय करते, आणि नवरा काय करते, आणि बायको काय करते, आणि नातेवाईक मात्र काय करतात, याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावायचे नाही आहे. तर त्या दिवशी मात्र तुम्ही नित्य नेमाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुसरा दिवस उगवेपर्यंत भगवान तथागताच्या बुद्धानुस्मृतीचे स्मरण करावायचे आहे आणि भगवंताच्या गुणांचे स्मरण करून त्या दिवशी मात्र आपण ध्यान, मनन, चिंतन करावायचे आहे आणि त्यासोबत मात्र दान धर्म करावायचा आहे आणि अनेक लोकांच्या प्रती आपल्याला मात्र मंगल मैत्रीचा अभ्यास करावायचा आहे. हे आर्य उपोषशील धारण केले तर भगवान बुद्ध म्हणतात की दुसऱ्या तुम्ही स्मृतीचे स्मरण केले पाहिजे. त्याला काय म्हटलेलं आहे? धम्मानुस्मृती. तर भगवान बुद्धाचा जो सद्धर्म आहे त्या सद्धर्माला श्री सद्धर्म असे म्हटलेलं आहे. पाली साहित्यामध्ये त्रिपिटकामध्ये श्री हा आदरणीय शब्द आहे. तर भगवंताच्या धम्माला श्री सद्धर्म अशा प्रकारे म्हटलेलं आहे. तर बुद्धाच्या गुणांचे स्मरण करता करता आपल्याला भगवान बुद्धाच्या सद्धर्माचे स्मरण करावायचे आहे. तर भगवान बुद्धाचा जो धम्म आहे हा पारलौकिक धम्म आहे. भगवान बुद्धाचा धम्म हा मनुष्याला ज्ञान देणार आहे, मनुष्याला दृष्टी हा देणार आहे आणि मनुष्याचं जे अविद्या आहे, अज्ञान आहे
आणि मनुष्याच्या अंतर्मनामध्ये जे नाना तऱ्हेचे विकार आहेत, राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, अहंकार आहे आणि मीपणाची भावना आहे, तर याला घालवणारे एकमेव औषध म्हणजे काय आहे, तर भगवान बुद्धाचा श्री सद्धर्म आहे. तर आपण भगवान बुद्धाच्या धम्माचे जे गुण आहेत, त्या धम्माच्या गुणांचे मात्र आपण या ठिकाणी स्मरण केले पाहिजे. तर भगवंताद्वारे सुआख्यात केलेला धम्म, हा धम्म अकल्पनिक आहे. म्हणजे काल्पनिक आहे का बुद्धाचा धम्म? नाही आहे. भगवंताचा धम्म काल्पनिक नाही आहे. बुद्धाचा धम्म मिथ्या पण नाही आहे. तर भगवान बुद्धाचा धम्म काय आहे? हा परम सत्य आहे. आणि भगवान बुद्धाच्या धम्माचे जर तुम्ही आचरण केले तर तो धम्म तुम्हाला तात्काळ मात्र फळ हा देत असतो. तुम्ही अग्नीमध्ये हात घातला तर अग्नी तुम्हाला तात्काळ फळ देते. तुम्हाला भूक लागली, तुम्ही जेवण केले तर लगेच भोजन तुम्हाला फळ त्या क्षणी देत असते की नाही बरं, की अरे आता माझी भूक गेली म्हणतो. तहान लागलेली असते आणि पाणी तुम्ही प्राशन केले तर पाणी पिल्याबरोबर असं एकदम ताजेतवानं वाटतं, एकदम फ्रेश तुम्हाला वाटत असते. म्हणजे ते तुम्ही ग्रहण केलं, त्याचं फळ तुम्हाला लगेच ताबडतोब मिळालेलं आहे. इथे सुद्धा भगवान बुद्धाच्या सद्धम्माचं आचरण करणाऱ्या व्यक्तीला लगेच त्या क्षणी मात्र तात्काळ फळ हे प्राप्त होत असते. इथे येऊन प्रत्यक्ष पाहण्याजोगा तात्काळ फळ देणारा धम्म आहे आणि तो धम्म मात्र शेवटी आपल्याला निर्वाणाकडे घेऊन जाणारा आहे. आणि धम्म मात्र आपल्या या जीवनातले सर्व जे बंधन आहेत त्या बंधनाला तोडणारा सुद्धा आहे. भगवंताचा धम्म विद्वान लोकांनी स्वतः अनुभवलेला आहे आणि त्यांनी तो आपल्याला सांगितलेला पण आहे. अशा मी सर्वश्रेष्ठ धम्माला शरण जात असतो. उपवासाच्या दरम्यान या धम्म गुणांचं आपण स्मरण केले पाहिजे. धम्म गुणांचं स्मरण करता करता आपण पुढे मात्र भगवंताने स्थापित केलेला जो संघ आहे त्या संघाची सुद्धा भावना केली पाहिजे, स्मृती केली पाहिजे, आठवण केली पाहिजे. तर भगवान बुद्धाचा जो संघ आहे, हा भगवान बुद्धाचा संघ काय आहे, तर सुमार्गावरती चालणारा आहे. भगवंताचा श्रावक संघ सरळ मार्गावरती चालणारा आहे. भगवंताचा श्रावक संघ न्यायाच्या मार्गावरती चालणारा आहे. भगवंताचा श्रावक संघ उचित मार्गावरती चालणारा आहे. आणि भगवंताचा श्रावक संघ पूर्ण मात्र मार्ग फल प्राप्त करणारा आहे. आपण जर भगवान बुद्धाच्या पूर्ण आर्य श्रावक संघाचा अभ्यास केला, चिंतन केले, तर भगवान बुद्धाच्या काळापासून आज तागायत मात्र जो जो भिक्षू अंगावरती चिवर परिधान करून आहे आणि धर्मध्वज त्याने अंगावर घेतलेला आहे, तर तो भिक्षू मात्र 4 फळापैकी एका तरी फळाची प्राप्ती करणारा आहे. भगवान बुद्धाच्याही काळामध्ये पूर्ण श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त भिक्षू होते. सकृतागामी, अनागामी आणि अरहंत फलापर्यंत पोहोचलेले भिक्षू होते. आणि आजही आपण जर श्रीलंका असेल, त्याच्यानंतर म्यानमार असेल आणि इकडं ब्रह्मदेश असेल, आपला थायलंड असेल आणि पूर्ण बांगलादेशमध्ये सुद्धा तुम्हाला आजही अरहंत भिक्षू बघायला मिळत असतात. भारतामध्ये सुद्धा कुठल्या ना कानाकोपऱ्यामध्ये एक तरी भिक्षू तुम्हाला पारमिता पूर्ण करताना दिसतच आहे. ध्यान मार्गावरती तरी कोणी आहे, कोणी एकांतवासामध्ये आहे, तर कोणी मात्र अनेक प्रकारचं अध्ययन करत आहे. तर आता मात्र या फळ प्राप्त भिक्षू दिसायला सुरुवात झालेली आहे. तर भगवान बुद्धाचा जो श्रावक संघ आहे तो मार्ग फल प्राप्त आहे. या 4 व्यक्तीच्या जोड्या आहेत आणि म्हणजे 8 पुरुष हा भगवंताचा श्रावक संघ आहे, जो संघ आमंत्रण देण्याच्या पात्रतेचा आहे, दक्षिणा देण्याच्या पात्रतेचा आहे, पाहुणा म्हणून त्याचा आदर सत्कार करण्याच्या पात्रतेचा आहे. तर अशा सर्वश्रेष्ठ
पुण्यक्षेत्र असलेल्या पूजनीय भिक्खू संघाला आम्ही आजीवन मरेपर्यंतच नव्हे तर जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही शरण हे जात असतो. तर भगवान तथागत सम्यक संभ बुद्ध म्हणतात की उपोषण धारण केल्याच्या नंतर मात्र बुद्धानुसती करावी, धम्मानुसती करावी, संघानुसती करावी. या 3 भावना आपण करता करता मात्र खऱ्या अर्थाने आर्य उपोषणशीलाचे पालन करावे. याच्याही पुढे भगवान तथागत सम्यक संबुद्ध सांगतात या 3 स्मृत्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याच्यासोबत देवतानुस्मृती हे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. देवता हा शब्द आल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की हे आपण बाबासाहेबांच्या विसंगत काहीतरी बोलत आहोत. तर आपण पाली साहित्याचा अभ्यास केला तर देवता हा शब्द भगवान बुद्धाच्या सद्धम्मामध्ये आलेला आहे. देवता म्हणजे ज्याने दिव्य गतीला प्राप्त केलेले आहे. तर देवता म्हणजे जसे मनुष्य लोक आहे, इहलोक आहे, तसं परलोक सुद्धा आहे. पण परलोक आपल्याला या दृष्टीने दिसत नाही. आपल्याला या साधारण दृष्टीमध्ये ह्या गोष्टी दिसत नाहीत. आपल्याला जर फक्त इथून बघायला सांगितलं रस्ता मोकळा असेल तर 500 मीटर पर्यंत दिसते आपल्याला, आहे की नाही? 600 मीटर पर्यंत आपल्याला दिसू शकते. पण त्याच्या पुढे अजून काहीतरी आहे या दृष्टीमध्ये आपल्याला दिसत नाही. तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की जर तुम्हाला देवतानुगती बघावायची असेल तर तुम्हाला मात्र श्रोतापन्न अवस्थेला तरी प्राप्त करावं लागेल, अनागामी अवस्थेला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला अरहंततेची अवस्था प्राप्त करावी लागेल. तेव्हा तुम्हाला बसल्या जागी मात्र देवतानुगती ही दिसत असते. भगवान तथागत त्यांच्या देशनेमध्ये सांगायचे की ह्या ठिकाणी केवळ मनुष्य लोकच आहे असे नाही. तर भगवान बुद्ध 10 सहस्त्र लोक धातू, 10,000 प्रकारचे लोक धातू या ब्रह्मांडामध्ये आहेत, या गॅलेक्सीमध्ये आहेत असे आवर्जून मात्र पुन्हा पुन्हा आपल्याला सांगायचे. तर एकदा महाकाश्यप पंथीला वाटलं की हे 10 सहस्त्र लोक धातू खरेच आहेत का? त्यावेळेस ते अरहंत नव्हते. पण ज्यावेळेस त्यांनी ध्यान मनन चिंतन केले आणि ध्यान मनन चिंतन करून त्यांना जी दिव्य दृष्टी प्राप्त झाली तर त्या दिव्य दृष्टीच्या माध्यमातून त्यांनी या संबंध ब्रह्मांडाचे परीक्षण केले. तर त्यांना मात्र इथे अनेक प्रकारचे लोक हे दिसू लागले. त्याच्यामध्ये मनुष्य आहेत, अमनुष्य आहेत आणि त्याच्यानंतर मनुष्यतर प्राणी पण आहेत, देवता आहेत, दिव्य देवता लोक आहेत, तुषिता, यामा, ब्रह्मकायिक, सहमपती ब्रह्मा, असे अनेक प्रकारचे देवता महाकाश्यपाला दिसले. आणि त्यांनी मात्र साधुवाद दिला की भगवान बुद्ध किती महान आहेत, जे दिसतं तेच मात्र बोलत असतात. पण लोकाला ते मिथ्या वचन यासाठी वाटते कारण ते बघण्याची दृष्टी त्यांच्याकडे नसते. तर भगवान बुद्ध हे सांगतात की आर्य उपोषणशीलाचे पालन करता करता तुम्हाला देवतानुसतेची भावना करावायची आहे. ते का करावायचे आहे? जे दिव्य गतीला प्राप्त होतात तेच सत्व मात्र मनुष्य असताना आर्य उपोषणशीलाचं पालन करत असतात. आणि आर्य उपोषणशीलाचं पालन केल्यामुळे हा मनुष्य देह जेव्हा सुटत असतो तेव्हा ते सत्व मात्र दिव्य देवलोकामध्ये वाटचाली करत असतात. आपल्याला वाटते की एकच जन्म आहे आणि मग एकच जन्म आहे तर मग खा प्या मोज मजा करा, आयुष्याराम करा आणि मेल्याच्या नंतर कोण पाहिलं म्हणतात, ऐक ना, पुढचं जीवन कुणी पाहिलं म्हणतात हे आपण सहज बोलून जातो. पण भगवान तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की हा देह इथे मृत्यू झाल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये चित्त आहे, आपल्या शरीरामध्ये चैतसिक अवस्था आहे. ते चित्त मात्र मरत नाही. चित्त त्याच व्यक्तीचं मरत असते जो व्यक्ती जिवंत असताना सम्यक संबुद्ध झालेला आहे. चित्त त्याच व्यक्तीचं शरीरासोबत मरत असते जो व्यक्ती जिवंत असताना अरहंत झालेला आहे. जे 3 फळ आहेत ना, श्रोतापन्न, सकृत्यागामी, अनागामी, या 3 फळाची प्राप्त केलेल्या व्यक्तीचंही चित्त मरत नाही. कारण त्यांचे पुढे 8 जन्म होतात.
आलं लक्षामध्ये? तर चित्त मात्र जो घरगृहस्थीचं जीवन जगणारा व्यक्ती आहे, जे चित्त रागमूलक आहे, जे चित्त द्वेषमूलक आहे, जे चित्त ईर्ष्यामूलक आहे, आणि ज्या चित्तामध्ये तीन तृष्णा आहेत, काम तृष्णा आहे, भवतृष्णा आहे आणि विभव तृष्णा आहेत, आणि त्याच्या पुढे 108 तृष्णा आहेत, आणि त्याच्या पुढं अजून जे तृष्णा आहेत ते अनंत तृष्णा आहेत, आणि अनेक प्रकारच्या चित्तामध्ये विकाराने भरलेले हे चित्त आहे. तर असा व्यक्ती, असा स्त्री, असा पुरुष मेल्याच्या नंतर भिक्षू जरी असेल पण विकारमुक्त नाही आहे, आणि तो भिक्षू मेला तरी सुद्धा त्याच्या चित्ताला मुक्तीची अवस्था मिळत नाही. पांढरे कपडे असो, निळे कपडे असो, पिवळे कपडे असो, कुठले भगवे कपडे असो, पण त्या व्यक्तीचं जर चित्त दूषित असेल, मलिन असेल आणि विकाराने पूर्ण भरलेलं असेल तर त्या शरीरासोबत चित्त मरत नाही. ते चित्त कर्माच्या आधारे आणि पूर्ण तृष्णेच्या आधारे आणि विकाराच्या आधारे पुन्हा मात्र ते चित्त गती घेत असतं, आणि त्या चित्त मात्र पुनर्भवामध्ये पडत असते, असे मिलिंद प्रश्नामध्ये आपल्याला वाचायला मिळत आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म जर आपण ग्रंथ वाचला तर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हेच सांगतात की शरीराचा पुनर्जन्म होत नाही, तर मनुष्याच्या चित्ताचा आणि चैतसिक अवस्थेचा मात्र कर्माच्या आधारे विभरता होत असतो. पुनर्जन्म हा होत असतो. पुनर्भवामध्ये पडणारं जे चित्त आहे त्याला रिबर्थ अशा प्रकारे म्हटल्या जात असते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की इथे उपासक, इथला उपासिका शील सदाचाराचे पालन करत आहे, आर्य उपोषण शीलाचं पालन करत आहे, नाना तऱ्हेचं दान धर्म करत आहे, नाना तऱ्हेची सेवा करत आहे, तर असा पुरुष, अशी भगिनी जर मृत पावली असेल तर त्या भगिनीला, त्या पुरुषाला मृत्यूच्या नंतर 7व्या दिवशी, त्याच्यानंतर 21व्या दिवशी कर्माच्या आधारे सुगतीचा मार्ग हा प्राप्त होत असतो. सुगती म्हणजेच देवतानुगती ही होत असते. म्हणून आर्य उपोषणशीलाचं पालन करताना भगवान बुद्ध म्हणतात देवतानुसतेची भावना केली पाहिजे. जसे अनेक लोक शील पालन करून दिव्य गतीला प्राप्त झाले, तसेच मला सुद्धा उपोषताचं पालन करून करून, दान धर्म करून करून आणि शीलाचं पालन करून करून मात्र मला सुद्धा दिव्य देवतानुगती प्राप्त झाली पाहिजे. म्हणून बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती आणि देवतानुसती ही 4 प्रकारच्या भावना तुम्ही सातत्याने केल्या पाहिजे. यामुळे तुम्हाला निश्चितच सुगतीचा लाभ होत असतो. आर्य उपोषणशील जे आहे हे अत्यंत प्रभावशाली उपोषणशील आहे. या शीलाला कधी कुणीही हलक्यामध्ये घेऊ नये. भगवान बुद्धाचा धम्म हा मनोरंजन करण्यासाठी नसतो, तर भगवान बुद्धाचा धम्म यथार्थ ज्ञान प्राप्त करण्यासाठी, सुगती प्राप्त करण्यासाठी आणि जाती जरा व्याधी मरण या भवचक्रातून मुक्त होण्यासाठी भगवान बुद्धाचं हे आर्य उपोषणशील आपल्याला सांगितलेलं आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती होता, आणि त्याच्या घरामध्ये सगळे लोक, अगदी लहानपण मुलं सुद्धा आणि वयोवृद्ध लोक सुद्धा, मध्यम गतीचे लोक, भगिनी, मुलं मुली आर्य उपोषणशीलाचं पालन करायचे. एक त्यांच्याकडे नवीन मुलगा नोकर म्हणून कामाला लागला, आणि कामाला लागल्याच्या नंतर तो मात्र दुसऱ्या दिवशीच कामाला गेला. तर त्या घरामध्ये त्यांनी उशिरा जाऊन स्वयंपाक बनवला. तर ते सगळे म्हणले की अरे तुझे स्वयंपाक बनवलेला आहे तो फार उशिरा बनवला, आम्ही सकाळीच मात्र भाजी चपाती खाल्ली आणि भात पण खाल्लेला आहे, आता 12 वाजून गेले म्हणे, आम्ही काय आता जेवण करणार नाही आहे, हे जे भोजन तयार केलेलं आहे हे गरीब लोकांना देऊ ये म्हणे. तर तो मुलगा म्हणाला उपोषण म्हणजे काय असते? सगळे लोक म्हणले की भगवान तथागताने दिलेले 8 नियम आहेत म्हणे, या 8 नियमाचं पालन केले तर मनुष्याला अनेक प्रकारचा लाभ होतो म्हणे. तू गरीब आहे ना म्हणे, या गरिबीतून तू बाहेर पडू शकतो म्हणे, इतका तुला लाभ होईल म्हणे. त्या मुलाला असे वाटले की अरे हे तर पालन केलं पाहिजे. तर तो मुलगा सुद्धा म्हणाला
की हे महाराज, हे राजन, मी सुद्धा आज जेवण केलेलं नाही आहे, मी स्नान करूनच तुमच्या घरी आलो, तर आता मी काय करतो म्हणे, मी सुद्धा आज आर्य उपवासशीलाचं पालन करतो. तर ते म्हणाले तुझं जेवण? म्हण नाही म्हणे, आता मी उद्या जेवतो म्हणे. आणि त्याने त्या दिवशी आर्य उपवासशील पालन करण्याचे ठरवले. दुपारी 2 वाजले की त्याला अशी भूक लागली. तो म्हणाला आता काय करावं. 4 वाजले तर जास्त वेदना होऊ लागल्या. म्हणजे भुकेच्या पण वेदना होत असतात. जर भूक लागली असेल तर कशातच मन लागत नाही. काय काय लोकांना भूक लागली तर घरात भांडणं करतात, बायकोला पण मारतात, आहे की नाही. आणि बायको कधी कधी नवऱ्याला मारते, मला काही ठेवलं नाही म्हणून, आहे ना. म्हणजे अशा प्रकारचं हे भूक डेंजर असते ना. म्हणजे भगवान बुद्धाने भूकेला रोग म्हटले नाही. जगीच्छा परमा रोगा. भूक हा रोग आहे आणि त्या रोगाचं औषध काय आहे? अन्न आहे, भोजन आहे. जर ते वेळेवरती औषध मिळालं नाही तर ते भूक हा रोग वाढतच जातो आणि वाढत जातो. चिडचिड होते माणसाला आणि काही काही लोकांना तर चक्कर पण येते, आहे की नाही. ते चक्कर काय येते बरं? त्यांना त्या वेदनेला साक्षी भावानं बघता येत नाही, आहे की नाही. वेदनेला साक्षी भावानं बघता येत नाही, त्याच्यामुळे काय होत असते? चिडचिड होत असते. तर भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही समतेमध्ये राहा आणि त्या गोष्टीला साक्षी भावानं बघा. वेदनानुपसना करा बरं. ह्या वेदना उत्पन्न झालेल्या आहेत, त्या काय मी उत्पन्न केलेल्या नाही आहेत, त्या आपोआप उत्पन्न झालेल्या आहेत, आपोआप नष्ट होणाऱ्या आई आहेत, आहे की नाही. अशा प्रकारची जर भावना केली तर तुम्ही समतेमध्ये येता. आणि जर एकदम वेदना होऊ लागली, आता काय करू आणि कसं करू, आता मी मरतो काय की, नाही का, अशी जर भावना केली तर जास्तच भूक वाढत राहते. आणि त्या मुलाला मात्र 4 वाजता 5 वाजता 6 वाजता जास्त भूक लागली आणि पुन्हा रात्रीचे 12 घंटे ते पुन्हा काढायचे होते त्याला, तर त्याला ते काय सहन झालं नाही. त्याने उपवास पालन तर केले, परंतु त्याला भुकेच्या अभावी, अन्नाच्या अभावी मात्र त्याला मृत्यू हा प्राप्त झाला. तो मरून गेला. आणि मेल्याच्या नंतर मात्र असा त्रिपिटकामध्ये उल्लेख आहे की तो काही वर्षांनी मात्र या पृथ्वी तलावरती पुन्हा उत्पन्न झाला. तर तो उत्पन्न झाल्याबरोबर उदयन नावाचा राजा झाला. उदयन नाव होतं त्याचं. आणि त्याला स्मृती होती. ध्यान करणाऱ्या व्यक्तीला स्मृती राहते. जे लोक ध्यान करत नाहीत त्यांना काही स्मृती नसते, आहे की नाही. म्हणून तुम्हाला बरेचसे लोक असे दिसतात, कधी कधी काही काही जागा दिसतात आणि तुम्हाला भास होतो का मी इथे येऊन गेलो काय की, आहे की नाही. अरे या माणसाला मी कधीतरी पाहिलेलं आहे, या बाईला मी कधीतरी पाहिलेलं आहे. ते तरंग काम करतात, ते व्हायब्रेशन्स काम करत असतात. चित्त तर तेच राहते ना. शरीर तर तुमचे लय बदललेले आहेत, नाही का. भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही इतक्या वेळा मेला, एवढे तुमच्या हड्ड्या जमा झाल्या, एखादा हिमालय कमी पडेल. आणि इतकं तुमचं रक्त सांडलेलं आहे, एखादा सागर सुद्धा तो कमी पडेल पाण्याने भरलेला, इतकं तुमचं रक्त सांडलेलं आहे, नाही का. म्हणजे अनेक जन्म होतात. हे भवचक्र जे आहे मोठं डेंजर असते. या भवचक्रातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला ध्यानच करावं लागते. ध्यानाशिवाय कोणतेही बंधन तुमचे तुटत नाही आहेत. म्हणून सम्यक समाधी फार महत्वपूर्ण आहे. तर तो केवळ एका दिवशी आर्य उपवासशीलाचं पालन करतो आणि त्याच्याच प्रभावाने मात्र तो पुन्हा एक राजा म्हणून उत्पन्न होत असतो. किती बल आहे भगवंताच्या शिलामध्ये, किती ताकद आहे बरं. मागून मिळत नाही, ते तुम्हाला आचरणाच्या द्वारे त्या गोष्टी ह्या मिळवाव्याच लागत असतात. भगवान बुद्धाचं जे आर्य उपवासशील आहे हे अत्यंत गुणकारी शील आहे, अत्यंत प्रभावशाली शील आहे. इथे तुम्हाला जर बुद्ध शासनाची निर्मिती करायची असेल तर तुम्हाला धम्मामध्ये पुष्ट व्हावं लागेल. आता भिक्षू भिक्षुनी उपासक उपासिका हे धम्माचे 4 चाक आहेत, आहे की नाही. तरी चारही लोक जोपर्यंत परिपूर्ण धम्मामध्ये पुष्ट होत नाहीत, शीलामध्ये पुष्ट होत नाहीत, श्रद्धेमध्ये पुष्ट होत नाहीत आणि पूर्ण सम्यक समाधीमध्ये पुष्ट होत नाहीत, आचरणशील बनत नाहीत, तोपर्यंत भगवान बुद्धाचं बुद्ध शासन येणारच नाही. तुम्ही किती भाषण द्या आणि किती पुस्तकं वाचा आणि किती विद्वान बना, विद्वान बनल्यामुळे
भाषण दिल्यामुळे भगवान बुद्धाचं शासन येत नसते। तर ज्यावेळेस तुम्ही कृतिशील बनत असता, आचरणशील बनत असता, सिलवान बनत असता आणि पूर्ण दानी बनत असता, त्यावेळेस बुद्धाचं शासन हे येत असते। श्रीलंका अतिशय छोटासा देश आहे, पण श्रीलंकेमध्ये आजही भगवान बुद्धाचं बुद्ध शासन बघायला मिळते। थायलंडमध्ये बुद्ध शासन बघायला मिळते आणि पूर्ण ब्रह्मदेशामध्ये बुद्ध शासन बघायला मिळते। जपानमध्ये, कंबोडियामध्ये, लाओसोमध्ये, तिबेटमध्ये बुद्ध शासन बघायला मिळत असते। आणि चारही लोक कृतिशील आहेत, चारही लोक आचरणशील आहेत, चारही लोक श्रद्धावान आहेत, चारही लोक दानी आहेत, आहे की नाही? दान धर्म केल्याशिवाय, शील पालन केल्याशिवाय, आचरण केल्याशिवाय बुद्ध शासन हे स्थापित होत नसते। आणि म्हणून तुम्हाला बुद्ध शासन आणण्यासाठी शीलामध्ये प्रतिष्ठित होणं अत्यंत महत्वपूर्ण आहे। जर तुम्हाला सत्पुरुष बनायचं असेल आणि सत्पुरुषाची तुम्हाला जर उत्पत्ती करायची असेल, तर तुम्ही स्वतः शीलामध्ये पुष्ट झाले पाहिजे। भगवंताचे माता पिता पूर्ण सत्पुरुष होते, ते पूर्ण शीलामध्ये पुष्ट होते आणि त्याच्यामुळे सिद्धार्थ गौतम आणि त्यांच्या हृदयामध्ये जन्म हा घेतलेला आहे। तर भगवंताच्या धम्मामध्ये आर्य उपोषण शीलाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे। जे आर्य उपोषण शीलाचं पालन करत असतात ते लोक मात्र खऱ्या अर्थाने एकांतवास करत असतात। लक्षामध्ये त्यांना 10 लोकांची 15 लोकांची काही गरज पडत नाही। जे लोक म्हणजे ध्यानी असतात ना, ते ध्यानी लोक, शीलवान लोक सदा सर्वदा एकटे राहतात। भगवान बुद्धाचा उल्लेख असा आहे की भगवान बुद्ध देशना झाल्यानंतर कित्येकदा एकांतामध्येच राहायचे। महाकाश्यप भंतीजी एकांतामध्ये राहायचे आणि त्याच्यानंतर महामोगल्यान सारीपुत्र एकांतामध्ये राहत असत। त्याचं कारणच असे आहे की ते शीलामध्ये पुष्ट होत असतात। जे लोक शीलवान असतात ते लोक मात्र कधीही बाजारामध्ये आणि गोंधळ आणि पूर्ण लोकांमध्ये वेळ घालवत नसतात। बऱ्याचशा लोकांना सवय असते बाजार भरवण्याची आणि मच्छी मार्केट सारखं घरामध्ये ग्राहडच करतात। 10 लोक बोलवतात, 10-15 बायका बोलवतात आणि त्यांची इतक्या चालतात गप्पा, ते गप्पा काहीच कामाच्या नसतात। ते गप्पा मात्र मनुष्याच्या आचरणाला बिघडवणाऱ्या असतात। आहे ना, कशी आहे तुझी सून आणि कसं आहे तुझं पोरग आणि कशी आहे तुझी ती ननद आणि कशी आहे तुझी वाईन, कसं आहे तुझी ते बाई, नाही का? अशा प्रकारच्या गप्पा गोष्टीमध्ये भगवान बुद्ध म्हणतात तिन्ही इंद्रिय तुमचे बिलकुल बिनकामाचे असतात। पूर्ण ते कुकर्म करतात, काया वाचा मन, एक तिन्ही इंद्रिय खराब होऊन जातात आणि त्याच्यामधून नाना तऱ्हेचे अकुशल कर्म घडतात आणि अकुशल कर्माचा विपाक हा शेवटी दुःखामध्ये रूपांतरित होत असतो। म्हणून भगवान बुद्ध म्हणतात संगत करावी कल्याण मित्राची, संगत करावी चांगल्या गुरुजनांची, संगत करावी सत्पुरुषांची। चांगली संगत असेल तर तुमच्या जीवनाला रंगत येत असते। तर संगत तुमची बिनकामाची असेल, बिघडलेली असेल तर जीवन तुमचं संपून जात असते। आणि म्हणून भगवान बुद्धाच्या आर्य उपोषण शीलाचं पालन करणारे लोक मात्र एकांतामध्ये राहत असतात, एकांतवास हे करत असतात। ते कधी कुणालाही बघत नाहीत, कुणाचे गुणदोष पाहत नाहीत, तर ते मात्र स्वतःचे गुणदोष पाहत असतात। ध्यानी व्यक्ती स्वतःला पाहतो की नाही साहेब? हे ध्यान करतात, लगेच कळते ना। म्हणजे जे ध्यानी लोक असतात ते स्वतःमध्ये काय काय उणीव आहेत, काय काय स्वतःमध्ये त्रुटी आहे आणि माझ्यामध्ये मी काय काय बदल केला पाहिजे याचं ते ध्यान मनन चिंतने करत असतात। आणि म्हणून ध्यान आणि एकांतवास हे अतिशय महत्वपूर्ण समजला जातो। आजच्या या मंगलमय प्रसंगी आपला अधिक वेळ घेत नाही, आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलं। खऱ्या अर्थाने गायकवाड आईने आम्हाला कामसेतला निमंत्रण दिले होते की भंतेच्या आमच्या विहारामध्ये आपण यावं आणि धम्मदेशना द्यावी। मोठ्या श्रद्धेनं आईने आणि महिला मंडळाने निमंत्रण दिले आणि आमच्या बोधिचित्त ज्ञान बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीला आपल्या सगळ्या महिलांनी काही उपासकांनी भेट दिली
तर त्याच्यामुळं असे वाटले की एवढ्या दूर हे आपल्यासाठी आले, तर आपण सुद्धा इथे आलो पाहिजे. तर या ठिकाणी मी त्या मॉनेस्ट्री मधूनच इथपर्यंत आलेला आहे. तर त्या बेडसे बुद्ध लेणी आपण पाहिली असेल, तर कामसेच्या जवळच आहे. तर त्या ठिकाणी आपण समाजाच्या दानामधून आता जवळजवळ आपण 4-5 दिवसापूर्वी पण आम्ही 1 एकर जागा घेतली. आधी 2 एकर जागा घेतली होती. आता 3 एकर पूर्ण ती जागा झालेली आहे. ती जागाच मात्र 1,05,00,000ची जागा आहे आणि सगळं मात्र समाजकार्यासाठी आणि पूर्ण बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी मात्र आम्ही त्या ठिकाणी ते काम करत आहोत. बऱ्याचशा लोकांचा विश्वास आमच्यावरती होता, त्यामुळे एवढं मोठं दान हे प्राप्त झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी आपण एक भव्य दिव्य बुद्धिस्ट मॉनेस्ट्री निर्माण करत आहोत आणि त्यासोबतच मात्र आपण एक मेडिटेशन सेंटर आणि श्रामणेरी प्रशिक्षण केंद्र आणि एक सुंदर ग्रंथालय असा बराचसा मोठा प्रोजेक्ट आहे. तर त्या जागेवरती आपण निर्माण करत आहोत. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत मात्र तिथं आम्ही संचालन करेल. आमच्या नंतर मात्र ते संपूर्ण जे प्रॉपर्टी असेल ते पूर्ण समाजाची असेल. समाजाला आम्ही एवढं देणं लागतो आणि आम्ही दिलेलं आहे, याचं मात्र मला वैयक्तिक मनस्वी समाधान आहे. समाजाच्या दानातूनच आपण उभं करत आहोत आणि शेवटी ते समाजालाच मात्र देत आहोत, याचा मला मोठा आनंद आहे. निश्चितच आपण त्या ठिकाणी त्या मॉनेस्ट्रीला जे काही यथाशक्ती आपल्याला दान देता येईल ते दान देऊन आपण पुण्य अर्जित करावे. मला आपण ऐकून घेतलं. आपल्या सगळ्यांच्या प्रती अनंत अनंत मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो आणि माझी छोटीशी धम्मदेशना या ठिकाणी थांबवतो. भवतु सब मंगलं, सर्वांचे जय मंगल हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा.